प्रश्न होता. देन पुढे बघा की सध्याच्या काळात सार्वजनिक प्रशासनात सेवा वितरणाचा दर्जा वाढवण्यासाठी कोणते विविध मार्ग आहेत? व्हॉट आर द व्हेरियस वेज बाय विच द क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन कॅन बी इम्प्रूव्ड इन कंटेम्पररी टाइम्स? हा पण खूप इझी प्रश्न आहे. कुठले कुठले कायदे आपण केलेले आहेत? केरळ गव्हर्नमेंटने केलेला पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी ऍक्ट, बिल, सिटीजन चार्टर ऍक्ट, ओके, ग्रीव्हन्स रिड्रेसलचे मेकॅनिझम, झिरो टॉलरन्स पॉलिसी टुवर्ड्स कस्टमर मिसबिहेवियर वगैरे. देन ई गव्हर्नन्स आपण करत आहोत, ऑनलाईन सगळ्या गोष्टी शिफ्ट करा, ओके, टाइमली डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस ते करा, आणि गुड गव्हर्नन्सचे जे पण मेकॅनिझम्स आपण घेतलेले आहेत. सो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्समध्ये ह्या सर्व गोष्टी ज्या आपण सध्याच्या काळात सार्वजनिक प्रशासनातील सेवा वितरणाचा दर्जा वाढवण्यासाठी, सो गुड गव्हर्नन्सचा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हे कस्टमर सर्व्हिस डिलिव्हरी. मग त्याच्यामध्ये कायद्यांमधली ॲम्बिग्युटी, ओके, ती हटवणे, वस्तुनिष्ठ जास्तीत जास्त कायदे बनवणे, फास्ट ट्रॅक करणे, कोर्ट्स, लोकपाल लोकायुक्ता, हे ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम बनवले, हे सगळं कशासाठी आहे? सेवा वितरण वाढवण्यासाठी. ओके, कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आणि कन्झ्युमर कोर्ट्स हे पण त्याच्यासाठीच आहेत. देन ऑम्ब्युड्समेन जे असतात, लोकपाल लोकायुक्ता ऑम्ब्युड्समेन झाले, इंटरनल पण तुमचे हे असतात तक्रार निवारण केंद्र वगैरे. त्याच्यानंतर